नमस्कार. मी दत्ता सोपान दुबिले, गाव शेंदुरादा. तर जिजाऊ ॲग्रो कृषी सेवा केंद्रचे मालक बंडू पाटील निकम हे आमचे मित्र आहे. आणि मित्र तर आहेच, पण वेगवेगळ्या कृषीविषयी कोणतं वाण लावायचं काय याचा सल्ला पण तेच देतात आम्हाला. ते गेल्या एक 4 ते 5 वर्षापासून मी बिजोडी सूटच्या आद्या या वाणाची लागवड करीत आहे. तर त्याच्यात असं लक्षात आलं, मी अदर व्हरायट्या पण करतो, पूर्वी पण करीत होतो. तर अदर व्हरायटीमध्ये मला एकरीमध्ये 7 ते 8 क्विंटल याच्या पुढे कापूसच मिळालेला नाही. आणि ज्यावेळेस मी 4 वर्षापासून आद्या वाण हे लावायला लागलो, तर त्या वाणामध्ये मला बाकीच्या याच्यात 8 येत असेल तर याच्यात 12-13 येऊ राहिला. म्हणजे बाकी व्हरायटीपेक्षा 1, 2 ते 3 क्विंटलचा 100% मला त्याच्यात फायदा मिळाला. दुसरी गोष्ट, आद्या ह्या वाणाला रोगराई ही खूप कमी आहे. 1, 2 ते 3 स्प्रेमध्ये कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळतं, असं माझा हे 4 वर्षाचा अनुभव आहे. आणि त्यातले त्यात आज बिजोडी सीडच्या साहेबांनी इथे एक कार्यक्रम घेतला, म्हणजे प्रत्यक्ष कापूस वेचणी. तर प्रत्यक्ष कापूस वेचणीमध्ये असं लक्षात आलं, तिथे 2-3 व्हरायटी होत्या. एक अदर व्हरायटी पण होती आणि बिजोडी सीडची आद्या ही व्हरायटी पण होती. तर तिथं आम्ही 1-1 गुंठा अदर व्हरायटीचं घेतलं, मोजमाप करून 1 गुंठा आद्या वाणाचं घेतलं. तर तिथं असं लक्षात आलं का अदर व्हरायटीला 22 मिनिटं लागून तिच्यात 22 किलो कापूस आला. तर त्याच्या उलट तिथंच आद्या व्हरायटीच्या गुंठ्यामध्ये 19 मिनिटं लागून 26 किलो कापूस आला. 26 किलो आला म्हणजे याच्यात लक्षात असं येतं, 19 मिनिटात आद्याचा 26 किलो आला म्हणजे हा याच्याला सोपा आहे. आणि दुसऱ्या व्हरायटीमध्ये 22 मिनिटं लागून 22 किलो कापूस आला, तर तो थोडा हार्ड आहे. सांगायचं हेच का आद्याला कमी वेळ 22 मिनिटं लागून कापूस जास्त निघाला, याचा अर्थ ते सोपा आहे आणि वजनाला जास्त आहे. तर येणाऱ्या सीझनमध्ये शेतकऱ्यांनी आद्या या वाणाला पसंती देऊन, मी तर लावतोच पण तुम्ही पण आवर्जून लावा आणि आपलं उत्पन्न निश्चितपणे वाढवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.